पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. गरमी सुरू झाली की मुलांचा नेहमीच हट्ट असतो, काहीतरी थंड खावंसं वाटते. मग ते सरबत असो किंवा आईस्क्रीम. पण आज आपण खूप सोप्या पद्धतीने इथे ठेल्यावर मिळतो तसंच आईस्क्रीम आपण आज घरी तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी मिल्क कंपाऊंड घेतलेलं आहे. इथे डार्क आणि मिल्क हे दोन्ही कंपाऊंड माझ्याकडे आहेत, तर मी इथे मिल्क कंपाऊंडचा इथे वापर करणार आहे. हे चॉकलेट तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतं किंवा ज्या ठिकाणी तुम्ही केकचं सामान घेता ना त्या ठिकाणीसुद्धा हे चॉकलेट अवेलेबल असतं. आता अशा पद्धतीने आपल्याला हे चॉकलेट थोडंसं कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडंसं चॉकलेट इथे कट करून घेणार आहे. आणि जर तुम्हाला हे चॉकलेट मिळालं नाही तर तुम्ही इथे कोको पावडरचा सुद्धा इथे वापर करू शकता. कोको पावडरने सुद्धा हा आईस्क्रीम तितका जास्त चविष्ट लागतो. आईस्क्रीम तयार करण्यासाठी आपण जरासुद्धा साखरेचा इथे वापर केला नाही आहे. तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅनमध्ये इथे मी 1 ग्लास यामध्ये मी दूध घालणार आहे. दूध थोडंसं नॉर्मल मी गरम करून घेतलं होतं आधी, तेच दूध इथे मी वापरलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला जे चॉकलेट आपण कट करून घेतलं होतं ते यामध्ये ॲड करायचं आहे. आता तुम्हाला जर हे चॉकलेट भेटलं नाही तर तुम्ही या ठिकाणी कोको पावडर किंवा डेअरी मिल्क मिळते ना तीसुद्धा एक याच्यामध्ये ॲड करू शकता. आता सगळं चॉकलेट आपल्याला हे मेल्ट होईपर्यंत थोडंसं हे गरम करून घ्यायचं आहे. तर दूध आपल्याला जास्त घट्ट करायची गरज नाही, थोडंसं आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे. आणि दूध वापरताना आपल्याला फुल क्रीम दुधाचा इथे वापर करायचा आहे, म्हणजे आईस जमा होत नाही याच्यामध्ये, बर्फ जमा होत नाही त्या आईस्क्रीमला. त्याच्यासाठी आपल्याला फुल क्रीम दुधाचाच इथे वापर करायचा आहे. तर तुम्ही ते बघू शकताय बघा, सगळं पूर्ण चॉकलेट आपलं छान असं मेल्ट झालेलं आहे आणि हे मिश्रणसुद्धा बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. बाजूच्या कडांना जी साय लागलेली असते ना घट्ट, तीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये काढून हे दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. गरम असतानाच आपल्याला मोल्डमध्ये घालायचं नाही आहे. पूर्णपणे हे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मोल्डमध्ये घालायचं आहे. तर इथे माझ्याकडे मोल्ड हा प्लॅस्टिकचा आहे बघा, हा रबर टाईप आहे ह्याचा, त्यामुळे आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड करूनच घालायचं आहे. तर इथे थंड झालेलं आहे मिश्रण. आता आपण हे घालून घेऊया. आता तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा मोल्ड नसेल ना तर तुम्ही एखाद्या वाटीमध्ये किंवा छोटेसे ग्लास असतात ना त्या ग्लासमध्ये सुद्धा तुम्ही हे आईस्क्रीम बनवू शकता. मोल्डमध्ये पूर्णपणे मी ते वरपर्यंत भरलेलं नाही आहे, थोडीशी जागा ठेवलेली आहे. आता हे पूर्ण भरल्यानंतर आपल्याला या स्टिकसुद्धा अशा पद्धतीने आपल्याला ह्या लावून घ्यायच्या आहेत. आता हे मिश्रण आपल्याला 7 ते 8 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे, म्हणजे छान असं हे मिश्रण सेट होतं आणि आईस्क्रीमसुद्धा आपला छान बनून तयार होतो. आता यावरती आपल्याला फॉईल पेपर लावायचा आहे. फॉईल पेपरने जर तुम्ही कवर नाही केलं ना तर या आईस्क्रीममध्ये बर्फ जमा होऊ शकतो आणि खाताना ते आईस्क्रीम मग ते बरोबर लागणार नाही, असं बर्फ लागेल. एकदम क्रीमी टेक्स्चर यायचं असेल ना तर वरतून आपल्याला फॉईल पेपर लावून घ्यायचा आहे. आता हा आईस्क्रीम मी रात्रभर ठेवलेला होता. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकताय बघा, मस्तपैकी आपला हा आईस्क्रीम छान जमा झालेला आहे बघा. आता आपण ह्याला काढूनसुद्धा बघूया. ते बघा हे असं अलगद निघतं. तर मी हा आईस्क्रीम पूर्णपणे वरपर्यंत भरलेला नव्हता, त्यामुळे ती काठी स्टिक दिसत आहे बघा. आता आपल्याला सगळं अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. मस्तपैकी आईस्क्रीम आपल्या इथे तयार झालेली आहे, अजिबातसुद्धा बर्फ जमा झालेला नाही आहे. आता वरून तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चॉकलेट सिरपसुद्धा ॲड करू शकता. माझ्याकडे इथे डार्क चॉकलेट मेल्ट केलेलं होतं तर तेच मी ते वरून घातलेलं आहे. ते सुद्धा खाण्यासाठी खूप जास्त मस्त आणि टेस्टी लागतं. तर तुम्ही ते बघू शकताय बघा, मस्तपैकी आपला हा आईस्क्रीम कँडी इथे तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि खरंच खायला ना खूप छान वाटते. बाहेरचं आईस्क्रीम खाण्यापेक्षा असं घरच्या घरी अगदी खूप सोप्या पद्धतीने हा आईस्क्रीम मुलाला नक्की खाऊ घाला आणि चवीलासुद्धा खूप मस्त लागतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.